तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला येथून जवळ असलेल्या ग्राम धोतरडी येथील जिल्हा परिषद शाळेत 14 मार्च 2026 रोजी शनिवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर संपन्न झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली वर्षमीना जिल्हाधिकारी अकोला, शरद जावळे उपविभागीय अधिकारी अकोला, कुणाल झालटे तहसीलदार अकोला, आमदार रणधीर सावरकर यांच्या मार्गदर्शनाने व तालुक्याचे अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सदर शिबिर यशस्वी संपन्न झाले। या शिबिरात रेशन कार्ड, सातबारा प्रमाणपत्र, आरोग्य विभाग, आधार कार्ड विभाग, पोषण विभाग, पशुसंवर्धन विभाग, पंचायत विभाग अशा विविध विभागातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना प्रमाणपत्राचे वाटप केले। MCN न्यूज मराठी करिता रामरतन घावट, अकोला। सर नमस्कार। आज धोतरडी ग्रामामध्ये ते शासनामार्फत अभियान घेण्यात आलं। कोणकोणता कसं शासनामार्फत अभियान घेण्यात आलं ते शेतकऱ्यांसाठी, सर्व जनतेसाठी हे कसे काय याचे? महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महसूल विभागामार्फत महाराजस्व छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात येत आहे। प्रत्येक शनिवारी दर मंडळ स्तरावरती हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे। अकोल्यामध्ये 2 मंडळ स्तरावर हा कार्यक्रम आयोजित केला होता। धोतरडी या ठिकाणी विविध विभागांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या ठिकाणी आमच्या महसूल प्रशासन आणि तालुकास्तरीय प्रशासनामार्फत विविध प्रकारच्या सेवा या ठिकाणी देण्यात येणार आहे। आत्ताच या ठिकाणी अकोला पूर्व मतदारसंघाचे सन्माननीय आमदार रणधीर सावरकर सर व अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षमीना मॅडम यांनी या महाराजस्व अभियानाचं उद्घाटन केलेलं आहे। या ठिकाणी विविध लाभार्थ्यांना चेक वाटपसुद्धा करण्यात आलेले आहे आणि हे शिबिर संध्याकाळपर्यंत सुरू राहणार आहे। धन्यवाद सर। बोले सर। यांच्या स्मृतीस अभिवादन। आजच्या या महाराजस्व अभियान समाधान शिबिराला उपस्थित असलेल्या जिल्ह्यातील अतिशय कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आमच्या वर्षा मीना मॅडम, उपविभागीय अधिकारी ज्यांना आपण SDO म्हणतो जावळे साहेब, तहसीलदार कुणालजी झालटे, कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेले अकोल्याचे माजी महापौर जयंतरावजी मसने, महेंद्रजी काळे, या परिसरात इथले गावातील सरपंच, तरुण कार्यकर्ते आमचा रोहित, डोंगरगावचे सरपंच किशोरभाऊ काकडे, भवानी माता संस्थेचे अध्यक्ष बंडूभाऊ गावंडे, अजित पाटील जायले, रामदास पाटील जायले, रामेश्वर भाऊ तनोरकर, राजूभाऊ गायगुळे, भूषण भाऊ गावंडे, देवेंद्र पाटील देवर, वसंतरावजी गावंडे, पुरण पाटील, उपस्थित अनेक आजूबाजूच्या गावातून आलेले सर्व परिचयाची मंडळी ज्यांनी सुंदर संचालन केलं अशा लेखीताई कराळे, या कार्यक्रमात मेहनत घेणारे आमचे प्रकाशराव गावंडे, गावातील सर्व आम्ही धीरज दादाराव शिरसाट, मुक्काम पोस्ट चांगलूर, तालुका, जिल्हा अकोला या गावामधून आलेलो आहोत। आज काय होतं इथं? धोतरडी गावामध्ये या ठिकाणी एक तहसील विभागाचा कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून एक महसूल विभागाचा अभियान म्हणून कार्यक्रम होता। लोकांच्या ज्या काही अडचणी असतील, शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याबद्दलच्या, फेरफारबद्दलच्या, या नोंदी याचं या ठिकाणी निरसन होणार होतं। बरेच लोकांची या ठिकाणी कामं झालेली आहेत, ज्यांनी यांनी नाव नोंदवले, जे कामं इथं होतील नाहीत त्यांना तारीख दिलेली आहे, दिवस दिलेले आहेत। धोतरडी या गावात किती स्टॉल, कोणते हे आहेत स्टॉल, कशाबद्दल? आरोग्य विभागाचा स्टॉल आहे, राशन विभागाचा स्टॉल आहे, कृषी विभागाचा स्टॉल आहे आणि विविध प्रमाणपत्राचं वाटप सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेला आहे। पंचायत समितीचा स्टॉल आहे का? पंचायत समितीचा सुद्धा स्टॉल आहे, राशन कार्डचा आहे का? राशन कार्डचा सुद्धा स्टॉल आहे या ठिकाणी, कृषी अधिकारी आहे आणि जे निराधार योजनेचे पेमेंट पगार जे आहेत, संजय गांधी निराधार योजनेच्या लागू होऊन राहिल्या लोकांना, त्यांची सुद्धा या ठिकाणी अर्ज घेणं सुरू आहे। तुमचं काय होतं? माझं एक सातबाऱ्याबद्दल नाव बदलाचं काम होतं। मला त्यांनी माझे कागदपत्र पडताळणी करून त्यांनी तारीख दिलेली आहे मला
आणि त्या तारखेला मला माझे पूर्ण कागदपत्र सबमिट करून माझं काम होईल अशी मी त्यांनी काम शाश्वती दिलेली आहे. आज तुम्हाला विश्वास बसला का पण हो हो हो. काम होईल? आमदार रणधीरभाऊ सावरकर ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी त्यांचं कामच उत्तर असते आणि त्याच्यामुळे आमचा भाऊवर खूप विश्वास आहे. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. पिरसाट बंधू हो सर.